नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या भागामध्ये आपण बघूया. इथे आता बाप्पाच्या आरतीसाठी आकाश आणि भूमी दोघेजण आलेले असतात. आरतीचा मान जो काही या मंडळाने आकाश आणि भूमीला देण्याचं ठरवलेलं असतं, त्यांच्या इकडे विनंतीचा मान राखून भूमी आकाशला म्हणते की मला असं वाटतंय आपण दोघांनी बाप्पाच्या आरतीला नाही म्हणायचं नाही, आपण दोघेही त्या ठिकाणी जाऊया त्यांच्या विनंतीला मान देण्यासाठी. तेव्हा इथे आकाशसुद्धा भूमीचा ऐकतो आणि त्याचबरोबर इथे माझी गणपतीसाठी दोघेही त्या ठिकाणी आलेले असतात. तेव्हा इकडे दादा आता आकाशची आणि भूमीची सगळ्यांना ओळख करून देत असतात. ते म्हणत असतात की आज आपल्या या गणपतीचं 51 वर्ष आहे आणि त्यासाठी आपण सगळ्यात मोठे उद्योजक आकाश महाजन आणि त्यांची पत्नी भूमी महाजन यांना आपल्या बाप्पाच्या आरतीसाठी आमंत्रित केलेलं आहे. त्यांच्या हातूनच इथे आता आरती होणार आणि त्यानंतर त्यांच्या हातून महाप्रसादसुद्धा सगळ्यांना दिला जाणार. तेव्हा इथे आता दादा म्हणत असतात की आरती सुरू करूया का? तेव्हा इकडे आकाश म्हणतो ठीक आहे. तेव्हा आकाश आणि भूमी दोघेजणं बाप्पाची आरतीसुद्धा करतात आणि त्याचबरोबर आरती झाल्यानंतर इथे दादा म्हणत असतात की आता तुमच्या हातूनच इथे प्रसादसुद्धा वाटला जाईल सगळ्या भाविकांना. तेव्हा इथे भूमी एका बाजूने प्रसाद देत असते तर इकडे आकाश दुसऱ्या बाजूने प्रसाद देत असतो. दोघेही 2 लाईनीमध्ये प्रसाद आता देत असतात. तेव्हा इकडे जे लोक मागण्याच्या लाईनीमध्ये बसलेले असतात, जे लोक प्रसाद घेण्याच्या लाईनमध्ये बसलेले असतात, त्याच्यामध्ये रागिणीसुद्धा अंगावरती ब्लँकेट घेऊन बसलेली असते. तोंड वगैरे तिने कवर केलेलं असतं. त्याचबरोबर प्रेक्षकांनो, जेव्हा इकडे आकाश आता प्रसाद देण्यासाठी रागिणीकडे जातो तेव्हा तो म्हणतो ताई हे घ्या ना, प्रसाद घ्या. असं म्हणाल्यानंतर रागिणी आपल्या चेहऱ्यावरचं बाजूला करते आणि प्रसादासाठी हात पुढे करते. तेव्हा प्रेक्षकांनो, आकाशच्या पायाखालची जमीन त्यावेळेला सरकलेली असते जेव्हा तो रागिणीला त्या अवस्थेमध्ये बघतो. जरी इथे रागिणीने खूपच जास्त कांड केले असतील, आकाशच्या आईवडिलांना मारलं असेल, तरीसुद्धा इथे देखावं म्हणून का होईना पण रागिणीने खोटी खोटी माया आकाशला लावलेली असते आणि आकाशसाठी ती माया खरीच असते असं त्याला वाटत असतं आणि त्यामुळे इथे जेव्हा तो रागिणीला त्या अवस्थेत बघतो तेव्हा त्याला खूप जास्त वाईट वाटतं. तर इथे प्रेक्षकांनो, भूमीला चक्कर आलेली असते. तेव्हा बायका म्हणतात काय झालं तुम्हाला आणि भूमीला बसायला सांगतात. तेव्हा आकाश धावत पळत भूमीकडे येतो आणि म्हणतो भूमी काय होतंय तुला, काय झालं, चक्कर आली का? तेव्हा भूमी म्हणते नाही आकाश, माझा पाय सटकला आणि मी पडणार होते, तेव्हा यांनी मला इथे बसवलं. मी ठीक आहे आकाश, मला काही नाही झालं आहे. पण प्रेक्षकांनो, इथे भूमीला चक्करच आलेली असते. पण आकाश आधीच खूप जास्त टेन्शनमध्ये असतो आणि त्याने अजून कुठल्याही गोष्टीचं टेन्शन घेऊ नये म्हणून भूमी त्याला काही सांगत नाही. तेवढ्यातच आकाश म्हणतो भूमी अगं इकडे ये लवकर, माझ्याबरोबर ये, तुला काहीतरी दाखवायचं आहे. तेव्हा भूमी म्हणते काय झालं आकाश? आकाश म्हणतो भूमी अगं त्या मागणाऱ्यांच्या लाईनमध्ये आत्यासुद्धा बसली आहे अंगावरती ब्लँकेट वगैरे घेऊन, ते बघ ना, इकडे ये. तेव्हा आकाश भूमीला घेऊन त्या ठिकाणी येतो ज्या ठिकाणी रागिणी बसलेली असते. तेव्हा आकाश म्हणतो भूमी अगं इथेच बसले होते. तेव्हा इकडे भूमी म्हणते आकाश अरे मग कुठे गेली आत्या? तेव्हा आकाश म्हणतो भूमी चल आपण दोघेजणं बाहेर जाऊन आता आत्याला शोधूया. मी खरं सांगतोय भूमी, मी आत्याला इथेच बघितलं होतं. तेव्हा भूमी म्हणते आकाश तुला भास झाला का? आकाश म्हणतो नाही भूमी, अगं मला कशाला भास होईल, तुला माहिती आहे ना मी कधीच खोटं बोलत नाही. तेव्हा इकडे आकाश आणि भूमी दोघेही आता बाहेर येतात. तेव्हा आकाश म्हणत असतो भूमी तू एक काम कर, तू त्या बाजूला बघ आत्याला, मी या बाजूला बघतो, पण प्लीज भूमी तू स्वतःची काळजी घे. तेव्हा भूमी म्हणते हो ठीक आहे आकाश, तू पण जरा सावकाश इकडे तिकडे शोध त्यांना. त्यानंतरला इथे भूमी आकाशसाठी आता बाहेर येते आणि त्या रागिणीसारख्या बाईला सुद्धा शोधत असते फक्त आकाशच्या आनंदासाठी. नाहीतर त्या बाईने भूमी आणि आकाशला आणि आकाशच्या आईवडिलांना, रघु काकांना, कितीतरी इथे निरपराधी माणसांना तिने त्रास दिलाय की भूमीला तिचं तोंडसुद्धा बघायची इच्छा नसते. पण भूमी तरी काय करेल प्रेक्षकांनो, इथे आकाशलाच रागिणीची खूप जास्त काळजी वाटते.
तेव्हा आकाश म्हणत असतो, भूमी मला माहिती आहे आत्याने खूप चुकीचं काम केलं आहे. ती माझ्याबरोबर, तुझ्याबरोबर, माझ्या आईवडिलांबरोबर खूप जास्त चुकीची वागली आहे. मी मान्य करतो हे सगळं. पण कसं आहे ना, जेव्हा माझे आई-वडील गेले तेव्हा तिने मला खोटी खोटी का होईना पण माया लावली आहे गं. तिच्याबरोबर माझे काही आनंदाचे दुःखाचे क्षण आहेत आणि ती माझ्या आजीची मुलगी आहे, घरातली मुलगी आहे. त्याच्यामुळे मी आत्याला या अवस्थेमध्ये नाही बघू शकत. जरी ती माझ्याबरोबर चुकीचं वागली असली, तुला त्रास दिला असला आणि माझ्या आईवडिलांना मारलं असलं, तिने किती हजार चुका जरी केल्या असल्या ना, तरीसुद्धा आत्याला मी अशा अवस्थेमध्ये नाही बघू शकत. आणि आज तर मी तिला ज्या अवस्थेत बघितलं आहे ना, भूमी, मला खूप जास्त त्रास झाला आहे. मी आत्याला अशा अवस्थेमध्ये अजिबात बघू शकत नाही. काही झालं तरीसुद्धा तिला शोधून काढलं पाहिजे, असं आकाश जेव्हा म्हणतो, तेव्हा भूमी त्याच्या चेहऱ्याकडे बघत असते. तिच्या लक्षात येतं की इथे रागिणीला शोधण्यासाठी आता आकाश खूपच जास्त प्रयत्न करणार आहे. त्याचबरोबर आकाश आणि भूमी दोघेजणं घरी आलेले असतात. तेव्हा आजी म्हणतात, "काय रे आकाश, काय झालं? तुझा चेहरा का इतका उतरला आहे?" "भूमी, सगळं काही ठीक आहे ना? तुमच्या दोघांचं दर्शन तर व्यवस्थित झालं ना? पूजा कशी झाली? आरती व्यवस्थित झाली का?" तेव्हा इकडे भूमी म्हणते, "हो आजी, आरती एकदम व्यवस्थित झाली." ते आकाशला तेव्हा आजी म्हणते, "काय झालं? आकाश, अरे काही सांगशील का? तू बरा आहेस ना? सगळं काही ठीक आहे ना? मग एवढा उदास का आहेस आणि कसला विचार करतोयस?" तेव्हा आकाश म्हणत असतो, "आजी, अगं आज आम्ही जिथे बाप्पाच्या आरतीला गेलो होतो ना, तिथे मागणाऱ्यांच्या लाईनमध्ये आत्यासुद्धा बसली होती. तिने अंगावरती असं ब्लँकेट घेतली होती, चेहरा कवर करून बसली होती. पण मी तिला जेव्हा प्रसाद द्यायला गेलो, तेव्हा तिने चेहऱ्यावरचं बाजूला केलं आणि मी तिला बघितलं." जेव्हा इथे आकाश घडलेला प्रकार आता आपल्या आजीला सांगतो, तेव्हा मानसीसुद्धा ऐकते आणि पुन्हा भूमीसुद्धा ऐकते. तर इथे सगळ्यांना खूप मोठा धक्का बसतो. रागिणीची जी काही अवस्था झाली आहे, हे सगळं ऐकल्यानंतर आता खूपच जास्त आजीलासुद्धा वाईट वाटतं. पण आजी एक प्रश्न आकाशला विचारते. आजी म्हणत असते, "आकाश, तू भूमीला तिथे स्वतःच्या डोळ्यांनी बघितलंस का? म्हणजे ती तिथेच होती?" तेव्हा आकाश म्हणतो, "हो आजी, मी आत्याला माझ्या डोळ्याने बघितलं." तेव्हा इथे आजी म्हणते, "भूमी, तू सुद्धा बघितलंस का रागिणीला तिथे, जिथे आकाशने तिला बघितलं?" तेव्हा भूमी म्हणते, "नाही आजी, मी आत्याला नाही बघितलं. जेव्हा मला इथे आकाशनं सांगितलं, तेव्हा मी आकाशबरोबर त्या ठिकाणी गेले. तिथे बघितलं तर आत्या नव्हत्या आणि आम्ही बाहेर येऊनसुद्धा आत्यांना खूप शोधलं, पण त्या आम्हाला कुठेच नाही सापडल्या." तेव्हा आकाश म्हणतो, "हो, आत्या नाही सापडली, पण याचा अर्थ असा होत नाही ना की मी आत्याला बघितलेलंच नाही आहे. आजी, मी खरं सांगतोय, मी आत्याला त्या ठिकाणी बघितलं." तेव्हा इथे आजी म्हणत असतात, "कदाचित बाळा, हा तुझा भास असू शकतो." तेव्हा इथे आकाश म्हणतो, "मला भास कसा होईल आजी? अगं मी काय डोक्यावरती पडलोय का?" तेव्हा भूमी म्हणते, "आकाश, अरे का भास नाही असू शकत? तू दिवसभरात फक्त आणि फक्त आत्यांचा विचार करतोयस. त्यांना कसं शोधता येईल, त्या कधी घरी येत आहेत, या गोष्टीचा विचार तू करत असतोस. त्याच्यामुळे तुला भास होणं साहजिकच आहे ना आकाश." तेव्हा आकाश म्हणतो, "भूमी, तू सुद्धा आता आजीसारखं बोलू नकोस. मी तुला सांगितलं ना, मी तुला लगेच येऊन सांगितलं की भूमी, त्या मागणाऱ्यांच्या लाईनमध्ये आत्या बसली आहे आणि मी तुला घेऊन गेलो. पण आता तेवढ्यातच कुठेतरी निघून गेली. कदाचित तिला मला पुन्हा भेटायचं नाही आहे किंवा तिलासुद्धा घरी येण्याची इच्छा नसेल, असं मला वाटतं. पण मी त्या ठिकाणी आत्यांना बघितलं म्हणजे बघितलं." तेव्हा भूमी म्हणत असते, "आकाश, अरे पण मी नाही म्हणतच नाही आहे. मग जर तू तिथे आत्यांना बघितलंस, तर आपण तर लगेच तिथे आत्यांना भेटायला गेलो होतो ना. मग का नाही त्या आपल्यासमोर आल्या? का नाही त्या आपल्याला दिसल्या?" हे बघ आकाश, कधी-कधी माणूस ज्या गोष्टीचा सगळ्यात जास्त विचार करत असतो ना, ती गोष्ट, ती वस्तू कधी-कधी आपल्याला समोर आहे असं दिसते. तेव्हा इथे आकाश म्हणतो, "भूमी, मी वेडा झालेलो नाही आहे. विनाकारण तुम्ही मला वेडं ठरवू नका. मी सांगतोय ना तुम्हाला, मी तिथे आत्याला बघितलं म्हणजे मी बघितलं. तुम्ही विनाकारण मला चुकीचं नका ठरवू." तेव्हा इकडे भूमी म्हणत असते की "आकाश, आम्ही तुला वेडं नाही ठरवत रे, पण मी खरं सांगते, कधी-कधी भास होतो." "बरं ठीक आहे, तू म्हणतोयस ना की तू आत्यांना बघितलंस, तर आपण त्यांना पुन्हा शोधूया, ठीक आहे." त्याच्यानंतरला इथे काही लोकं आलेले असतात. आकाशने त्यांना काही पॅम्पलेट छापायला सांगितलेले असतात. तेव्हा आकाश म्हणतो, "मी सांगितलेले पॅम्पलेट तुम्ही छापलेत का?"
तेव्हा ती माणसं म्हणतात की हो साहेब, आम्ही तुम्ही सांगितलेले पॅम्पलेट छापलेत. मी सुद्धा तुमच्याबरोबर असणारच आहे ते पॅम्पलेट लावायला. हे दोघेसुद्धा असणार आहेत माझ्याबरोबर. पण सुपरविजन करण्यासाठी कुणीतरी हवं ना सर. तेव्हा आकाश म्हणतो, हे बघा, मी आहे ना तुमच्याबरोबर सुपरविजन करण्यासाठी. तुम्ही आता बाहेर थोडा वेळ थांबा, मी लगेचच तयार होऊन येतो आहे. आपण सगळेजणं लावूया, म्हणजे हे सगळे पॅम्पलेट लवकर लावून होतील, बरोबर की नाही. तेव्हा इकडे आकाश आता पिशवीतून ते पॅम्पलेट बाहेर काढत असतो. भूमी म्हणते, आकाश, अरे काय आहे हे? कसले पॅम्पलेट छापलेस? तेव्हा इकडे प्रेक्षकांनो, आकाशच्या वागण्याला सुद्धा इथे आता काहीही अर्थ नाही आहे. म्हणजे त्या बाईला शोधण्यामध्ये हा एवढा त्याचा वेळ वाया का घालवतोय? ज्या बाईने त्याला स्पष्टपणे सांगितलं आहे की ही सगळी प्रॉपर्टी मला हवी आहे, जी बाई आकाशच्या जीवावरती उठली आहे, त्याला मारण्यासाठी नवनवीन प्लॅन तयार करते, त्याच्या बायकोला, होणाऱ्या बाळाला मारण्यासाठी प्रयत्न करते, ज्या बाईने प्रॉपर्टीसाठी त्याच्या आईवडिलांना मारलं, आकाशला सुद्धा वेडं ठरवलं, त्याला वेड्याच्या गोळ्या खायला देत होती आणि एवढं सगळं करून सवरूनसुद्धा तिचं पोट शांत झालेलं नसतं, तर ती इथे आकाशचं लग्न करते आणि भूमीला त्या घरामध्ये सून म्हणून आणते. पण इथे भूमीसुद्धा ती खूपच जास्त छळ करते, तिला मारण्याचे वेगवेगळे प्लॅन करते, फक्त आणि फक्त प्रॉपर्टीसाठी. आणि त्या बाईला इथे आता आकाश शोधण्याचा प्रयत्न करतोय, ज्या बाईने त्याला वेडं करण्यासाठी गोळ्यासुद्धा दिलेल्या असतात. तर इथे प्रेक्षकांनो, हा आकाश आंधळ्यासारखा आता त्या रागिणीला शोधण्याचे प्रयत्न करणार आहे. याला काही अर्थ तरी आहे का? जी बाई आपल्या जीवावरती उठली आणि आपल्याला हे सगळं माहिती आहे, तरीसुद्धा तिची एवढी काळजी. आणि आकाशचं म्हणणं आहे की जेव्हा त्याचे आईवडील त्याला सोडून गेले, तेव्हा रागिणीने नाटक का होईना, इथे आता खोटं खोटं का होईना, पण आकाशला जी काही माया दिलेली असते, त्याला आपलंसं केलेलं असतं, ते ऋण आता इथे आकाशला फेडायचे असतात. पण आकाशला एक गोष्ट कळत नाही आहे, जी रागिणी तुझ्याजवळ खोटं खोटं वागत होती, तिच्याचमुळे तुझ्यावरती ती परिस्थिती निर्माण झाली होती. कारण त्या भूमीनेच त्याच्या आईवडिलांना रागिणीने मारलं आहे, ते सुद्धा त्यांचा अपघात घडवून आणला आहे, हे आता सिद्ध केलेलं असतं. तसे पुरावेसुद्धा सादर झालेले असतात. तर इथे प्रेक्षकांनो, आकाशने रागिणीच्या नावाचे पॅम्पलेट छापलेले असतात आणि ते पॅम्पलेट आता बाहेर जाऊन तो सगळीकडे लावणार असतो. तेव्हा आजी म्हणते, आकाश, हे सगळं करायची गरज आहे का? तेव्हा आकाश म्हणतो, हो आजी, गरज आहे. हे बघ, तिला तिची शिक्षा मिळाली, अजून तिला मिळायला हवी असं मला नाही वाटत. तेव्हा आकाश आता पॅम्पलेट लावण्यासाठी बाहेर पडलेला असतो. भूमी किचनमध्ये काम करत असते. ती आता जिऱ्याची फोडणी देत असताना तिला आठवत असतं की झोपेतून सुद्धा आकाश आत्ते अशी हाक मारत जागा होतो. तेव्हा इकडे भूमी त्याला सांभाळते. त्याचबरोबर इथे भूमीला हे सुद्धा आठवत असतं की कशा पद्धतीने इथे आकाशने आता रागिणीला शोधण्यासाठी पॅम्पलेट छापलेले असतात. त्याचबरोबर जेव्हा जेव्हा इथे आता भूमी म्हणत असते की आकाश, अरे रागिणी आता वाईट आहेत, तेव्हा इथे आकाशने पुन्हा एकदा रागिणीची बाजू घेतलेली असते. त्याच पद्धतीने जेव्हा आकाशने सांगितलेलं असतं की रागिणीला सगळ्या प्रॉपर्टीमधून बेदखल करायचं आहे, त्याचे सगळे पेपर्स तयार करण्यात आलेले असतात आणि त्याच्यावरती आकाशला सही करायला सांगितलेली असते. तेव्हा आकाश इथे त्या पेपरवरती सही करत नाही, ज्याच्यामुळे इथे रागिणी बेदखल झालेली असते. पण 2-3 दिवसांनी सही करतो असं आकाश म्हणतो. तेव्हा इकडे भूमीला वाईट वाटतं की ज्या गोष्टीसाठी तिने एवढं सगळं प्रयत्न केलेले असतात, ती गोष्ट आकाश करतच नाही आहे. रागिणीला प्रॉपर्टीमधून बेदखल करण्यासाठी जी सही हवी आहे ती इथे आकाश करतच नाही आहे. आणि आता तर काय, पॅम्पलेट छापलेत मिसिंगचे आणि ते सगळीकडे लावण्याचा प्रयत्न केलेला असतो. तर इथे मागणाऱ्यांच्या लाईनमध्ये रागिणी बसली असं जेव्हा आकाश सांगतो, तेव्हा इकडे भूमीचा हात पकडून तो लगेच त्या ठिकाणी भूमीलासुद्धा घेऊन जातो. तर तो ताटावरून उठून गेलेला असतो. तेव्हा इकडे मोहरी तडतडते आणि ती आता तेलासकट अंगावरती उडते भूमीच्या. तेव्हा भूमीला खूप जास्त त्रास होतो. त्यानंतर प्रेक्षकांनो, त्या ठिकाणी मानसी आलेली असते. मानसी म्हणते, काय गं ताई, काय झालं? तेव्हा भूमी म्हणते, काय नाही गं मनू, मोहरी तडतडली ना, ती अंगावरती उडाली. तेव्हा इथे मानसी म्हणते, पण ताई, तुझं लक्ष कुठे आहे गं? म्हणजे मोहरी तडतडून अंगावरती उडेपर्यंत तुझं लक्ष तरी कुठे आहे? तेव्हा इकडे भूमी म्हणते, मग काय करू मी मानसी, माझं सगळं लक्ष आहे ना आकाशकडे आहे. तेव्हा इकडे आता मानसी म्हणत असते, हे बघ, तू एवढा नको विचार करू. तेव्हा भूमी म्हणते, विचार करू नाही तर काय करू गं? तू बघतेस ना
त्या बाईसाठी तो आता वेडा झाला आहे. सगळीकडे आता पॅम्पलेट लावतोय त्यांना शोधून काढण्यासाठी. तेव्हा मानसी म्हणते की तू नको त्या बाईचा विचार करू. तेव्हा भूमी म्हणते मी त्या बाईचा विचार नाही, मी माझ्या आकाशचा विचार करते. एकदा त्याने किती मोठा धोका खाल्लाय तू बघितलंस ना, तरीसुद्धा आकाश त्याच मार्गाला चाललाय. मला खरंच कळत नाही आहे. अगं त्या बाईने किती आणि कसा कसा त्रास देण्याचा प्रयत्न केला आकाशला ते आपण बघितले मानसी. तरीसुद्धा आकाशला फक्त तिची काळजी वाटते गं. आणि ती बाई त्याच्या या स्वभावाचा फायदा करून घेत होती. तिने या स्वभावाचा किती वेळा तरी फायदा करून घेतलाय आणि आकाशला दुःख दिलंय. पण आकाशला ही गोष्ट कळतच नाही आहे. त्याला कळेल तेव्हा शपथ ना. तेव्हा इथे भूमी म्हणते मला फक्त ती बाई या घरामध्ये आता नको आहे आणि या घरातल्या लोकांना त्रास झालेलासुद्धा मला नको आहे. तेव्हा इकडे जेव्हा आकाश विचारत असतो की तांडेल सांग, तुला हे सगळं कुणी करायला सांगितलं होतं, तेव्हा तांडेल इथे आता रागिणीकडे बोट न दाखवता इथे राजाराम काकांकडे बोट दाखवतो. तो प्रसंग इथे आता भूमी मानसीला सांगत असते की मानसी, अगं ज्या बाईने स्वतःची कातडी वाचवण्यासाठी आपल्या नवऱ्याचा बळी दिला, तिच्या नवऱ्याला तिने जेलमध्ये टाकताना मागचा पुढचा विचार नाही केला. ती बाई माझा किंवा आकाशचा विचार काय करणार आहे? तेव्हा भूमी म्हणत असते की मानसी, खरंच मला आहे ना आता आकाशचं खूप जास्त टेन्शन यायला लागलं आहे. तो आहे ना आत्यांसाठी खूपच जास्त आता इकडे प्रोटेक्टिव्ह झाला आहे. त्याला काही करून आत्यांना घरी घेऊन यायचं आहे आणि मला ते नको आहे. मला काळजी वाटते त्याची. पुन्हा ती बाई त्याला फसवण्याचा प्रयत्न करेल आणि मला तेच नको आहे. तेव्हा मानसी म्हणत असते मग आता काय करायचं ताई? खरंच मला काही कळत नाही आहे. तेव्हा भूमी म्हणते की काही नाही गं, आकाशला जरा समजवण्याचा प्रयत्न करते आणि तो समजून घेण्याच्या सुद्धा मनस्थितीत नाही आहे. रागिनी आता सुधारल्यात असं त्या दाखवत असतील तर, आणि मुळात त्या सुधारलेल्याच नाही आहेत तर पुन्हा नव्याने बदला घेण्यासाठी या घरामध्ये येत असतील. तेव्हा मानसी म्हणते की अभिभाऊजी गेलेत तर कदाचित त्यांच्या जाण्यामुळे त्या सुधारल्या असतील. तेव्हा भूमी म्हणते पण एकाएकी एका व्यक्तीमध्ये असा बदल कसा काय घडू शकतो? जी बाई फक्त लोकांना मारण्याचा विचार करते, त्यांच्या मरणासाठी ती प्लॅनिंग करते, ती बाई एखाद्या व्यक्तीच्या जीवाचा किंवा स्वतःला आता सुधारवण्याच्या मार्गाकडे जाईल असं वाटतंय तुला? तेव्हा इकडे अभिजित जाण्याचं दुःख तर आहे, पण मला नाही वाटत ती बाई सुधारली असं भूमी म्हणते. त्याचबरोबर इथे आकाशने आता सर्व लोकांना आताशी घेऊन पॅम्पलेट सगळीकडे लावण्याचा विचार केलेला असतो. आकाश इथे स्वतःच्या जीवाची काळजी काही घेत नाही आणि तो सगळीकडे पॅम्पलेट लावत असतो. रागिनी मिसिंग झाले त्याचे. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे आता आकाशने फोन केलेला असतो अथर्वला आणि तो विचारतो अथर्व तू कुठे आहेस? हा तू त्या मार्गाला गेला आहेस ना? ठीक आहे ठीक आहे, तिकडे सगळे ते पॅम्पलेट तू लावून घे, मी या बाजूला लावतो असं आकाश आता म्हणत असतो. त्याचबरोबर प्रेक्षकांनो आता रात्र झालेली असते. इथे सकाळी आकाश गेलेला असतो आरती करून आणि त्यानंतर रात्री तो पॅम्पलेट लावून घरी आलेला असतो. तेव्हा इकडे आकाश घरी आल्यानंतर आजी येते आणि विचारते काय रे आकाश, रागिणीचा काही पत्ता लागला का? तेव्हा आकाश नाही असं म्हणतो. आपल्या रूममध्ये येतो आणि न जेवता तो झोपून गेलेला असतो. तेव्हा इकडे भूमी त्याच्यासाठी पाणी घेऊन आलेली असते, पण आकाश पाणीसुद्धा पित नाही आणि सरळ तो झोपून जातो. त्यानंतर प्रेक्षकांना दुसऱ्या दिवशी आकाश पुन्हा आलेला असतो आणि पुन्हा तो सगळ्यांना पॅम्पलेट देत असतो. तो विचारतो तुम्ही यांना बघितलं आहे का? नाही असं म्हणाल्यानंतर आकाश म्हणतो की तुम्ही हे पॅम्पलेट तुमच्याकडे ठेवून घ्या आणि जर अशी बाई तुम्हाला दिसली तर मला या नंबरवरती कॉल करा. त्यानंतर आकाश तिसऱ्या दिवशीही येतो. तिसऱ्या दिवशीसुद्धा तो सगळ्यांना आपापली कामं समजावून सांगतो आणि म्हणतो की सगळीकडे पॅम्पलेट लावून घ्या, कुठेही जागा उरली नाही पाहिजे. तेव्हा इकडे आता दादांनासुद्धा आश्चर्य वाटत असतं की आकाश एवढं काम करतोय. तो आता जिथे जिथे आता वेगवेगळ्या वेबसाईट असतात, वेगवेगळ्या जागा असतात, तिथेसुद्धा तो मेसेजेस करून ठेवत असतो. तो रागिणीचा फोटो टाकतो आणि म्हणतो की ही बाई जर कोणाला दिसली तर लवकर माझ्याशी संपर्क साधा. तेव्हा इकडे आकाशबरोबर जी माणसं असतात ना, ती माणसं आकाशला पाणी प्यायला देतात. तेव्हा इकडे आकाश एक मिनटंसुद्धा थांबत नाही. तो सगळीकडे रिक्षावरती, गाड्यांवरती पॅम्पलेट लावतच असतो. त्या माणसांनासुद्धा आश्चर्य वाटत असतं की एखादी व्यक्ती एका व्यक्तीवरती इतकं प्रेम करू शकते का? तिला शोधण्यासाठी इतके प्रयत्न. त्यानंतर आकाश अथर्वला फोन करतो. अथर्व म्हणत असतो की आकाश मीटिंगला येतो आहेस ना? तेव्हा आकाश म्हणतो नाही अथर्व, हे बघ मी आता येत नाही आहे. तू ऑफिसमध्येच थांब आणि ऑफिसमध्ये जेवढ्या माझ्या मीटिंग आहेत ना
त्या तुझ्या वतीने तू आता हँडल कर. ठीक आहे ना? तुला जसं जमेल तसं तू कर. मी काही आता ऑफिसला येत नाही आहे. माझ्या जेवढ्या मीटिंग आहेत तेव्हा तू अटेंड कर. घरी आल्यावर मला सांग. आता मी इथे आत्याला शोधण्यासाठी प्रयत्न करतोय आणि तो आता सगळीकडे पॅम्पलेट लावतच असतो. तर इथे प्रत्येक माणसाला देत असतो. गाडीवरती, त्याचबरोबर प्रायव्हेट गाड्या या सगळ्यांवरती तो आता ते सगळे पोस्टर लावत असतो. प्रेक्षकांनो, इथे भूमी आकाशला जेवण वाढायला येते. आकाशला जेवायला तर देते, पण त्याला जेवायची सुद्धा इच्छा नसते, कारण रागिनी सापडलेली नसते. रागिनी सापडत नाही आहे म्हणून त्याला वाईट वाटत असतं. तेव्हा लहान मुलांसारखा भूमीचा हात पकडून रडत असतो. भूमीसुद्धा त्याच्या डोक्यावरून हात फिरवते, त्याला गप्प करत असते, त्याला धीर देत असते की रागिनी आत्या सापडतील म्हणून. तर इथे प्रेक्षकांनो, लगेच इथे 5व्या-6व्या दिवशीसुद्धा आता आकाश रागिनीला शोधण्यासाठी आलेला असतो आणि त्याचबरोबर ती माणसं आश्चर्याने त्याच्याकडे बघत असतात. एक माणूस इतके प्रयत्न कसा काय करू शकतो? त्यानंतरला इथे आता पॅम्पलेटचे नवीन गड्डे छापून आणलेले असतात. आकाश गायकवाड सरांना फोन करतो आणि म्हणतो, गायकवाड सर माफ करा, मी तुम्हाला सारखा सारखा फोन करतोय आणि त्रास देतोय, पण माझ्या आत्याचा काही पत्ता लागला का हो? तेव्हा इथे गायकवाड सर म्हणतात की नाही, सध्या तरी अजून काही पत्ता लागलेला नाही आहे. तेव्हा ही बातमी ऐकल्यानंतर आकाशला खूपच जास्त वाईट वाटतं आणि तो आता दुःखी कष्टी होऊन बसलेला असताना भूमी तिथे येते आणि भूमीला आकाशची ही अवस्था अजिबात बघवत नाही. तर पुढील भागामध्ये आपण बघूया. इथे अभिजित आलेला असतो प्रेक्षकांनो आणि तो इथे म्हणत असतो की माझी आई जोपर्यंत सापडत नाही आणि ती सुखात राहत नाही ना, तोपर्यंत माझ्या आत्म्याला शांती मिळणार नाही आहे. तेव्हा इकडे नीलंबरी आणि पौर्णिमा दोघीजणी ऐकत असतात की इथे आता सगळेजण काय चर्चा करतायत. तर आकाशला एक फोन आलेला असतो आणि त्याच्यावरती सांगण्यात येतं की तुम्ही ज्या बाईचा पोस्टर लावला आहे ते आमच्याकडे आहे, ते आम्हाला सापडले. तेव्हा आकाश म्हणतो, हो का? तुम्ही तिला तिथेच थांबवून घ्या, मी लगेच येतोय. तेव्हा भूमी आणि आकाश दोघेजण त्या चाळीमध्ये गेलेले असतात जिथे रागिनी त्या बाईच्या इथे पोहे खात असते.